नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बीटेकचे विद्यार्थी आता थेट करणार पीएचडी. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर. मोठमोठ्या संस्थेतून बीटेक केल्यावर बड्या पगाराची नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न असतात. नोकरी मिळाल्यानंतरही त्या कंपनीत उच्च पदावरील जाता येतात. यामुळे त्यांचे उच्च शिक्षण सुटते. नोकरी आणि कंपनीच्या कामात गुंतल्यावर पुढचे शिक्षण घेण्याची इच्छा सुद्धा राहिली नसते तरी पूर्ण होत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी व्हीएनआयटीच्या माध्यमातून पार्ट टाइम पीएचडी अभ्यासक्रमास सुरुवात करण्यात आलेली आहे. पीएचडी करताना विद्यापीठ अनुदान आयोगाने अनेक नियम लावलेले आहेत. त्यात पहिला नियम म्हणजे कुठल्याही पदव्युत्तर शाखेत 55% पेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाच पीएचडी करता येते. मात्र विश्वेश्वरय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेमध्ये बीटेक अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना पार्ट टाइम पीएचडीची मुभा देण्यात आलेली आहे. यामुळे नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. व्हीएनआयटी मध्ये पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांमध्ये अनेक नामवंत कंपन्या आणि तिथे काम करणाऱ्या अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कंपनीमध्ये काम करीत असताना त्यांना अनेक अनुभव आणि त्यातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती असते. त्या विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा फायदा आणि तंत्रज्ञानाची माहिती संशोधन कार्यात मदत होईल. मार्गदर्शक आणि संस्थेलाही घेणे शक्य होते. त्यामुळे प्राध्यापकांना शिकायलाही मिळणार आहे. नियमित पीएचडी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना 12 क्रेडिट पॉइंट्सची गरज असते. 4 वर्षाच्या पार्ट टाइम पीएचडी अभ्यासक्रमात प्रवेशित अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 24 क्रेडिट पॉइंट्स घ्यावे लागतात. या पॉइंट्समध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना एमटेक अभ्यासक्रम पूर्ण होणार असून त्यांना संशोधन कार्य करता येऊ शकते. सध्या 40 विद्यार्थी या अभ्यासक्रमात प्रवेशित असून त्यात अनेक नामवंत कंपन्यांचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकांचा समावेश आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पीएचडी अभ्यासक्रमासाठी वेळोवेळी दिशानिर्देश काढण्यात येतात. त्यातून अनेकदा नियम आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल करण्यात येतो. सर्वसामान्य पारंपरिक विद्यापीठामध्ये हे नियम लागू होत असले तरी आयआयटी आणि एनआयटी सारख्या स्वायत्त संस्थांना या नियमाचे बंधन नाही. बीटेक नंतर थेट करता येणार पीएचडी. व्हीएनआयटी कडून सुरुवात झालेली असून 40 विद्यार्थ्यांचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.